भजोनिया पुढते येऊ काला खाऊ दहिबात वैकुंठी ते ऐसे नाही गवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी एकमेका देऊ मुखी सुखी घालू मरी वैकुंठी ते ऐसे नाही गवळ काही काळ्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी ते ऐसे नाही गवळ काही काळ्याचे काला खाऊ दैवात वैकुंठी ते ऐसे नाही गवळ काही काळाचे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कैलासराना शिवचंद्र मोळे पणेंद्र माता मुकटी झाली कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते महायोगी पीठे तटे भीमरक्षा वरपुंडलिकाय दातु मुनिन्द्रे समागस्त तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन जागृपदाने कधीचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका जागृपदाने कधीचा विसारू पांडुरंग करू प्रथम नमन तुझर चरण संताजिया पांडुरंग करू प्रथम नमन तुझर चरण पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका
जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण गुरूंचे ते नमस्कारुनी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेले गवळ नाही श्री संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय याने ही गवळण तुम्हा आम्हाला देवाचा या ठिकाणी अवतार कशा प्रकारे होतो हे या गवळणी म्हणून सांगितलेलं आहे. विठ्ठल महान देवाला अवतार घ्यावा लागतो तुम्हा आम्हाला यावं लागतं आणि संतांना या ठिकाणी काय करावं लागतं. संत हे येत असतात आपल्याला आणावं लागतं आणि देवाला अवतार घ्यावं लागतं. महाराज विठ्ठल थोडक्यात परिहार द्यायचा तो म्हणजे असा बाबा रे सालाबाप्रमाणे शिवशक्ती सेवा मंडळ सातेरे कुंभीवाडी सोडू वाधोबा शंकराचं या ठिकाणी देवस्थान आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्री महोत्सव आपण साजरा करत असतो. परंतु या वर्षी थोडा आगळावेगळा आपण साजरा करतो का तर या वर्षी या उत्सवाला आपल्याला 75 वर्ष पूर्ण होतात. किती 75 वर्ष पूर्ण होत आहेत. याचा अर्थ अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. 25 वर्ष पूर्ण झालं की आपण रौप्य महोत्सव करतो. 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुवर्ण महोत्सव करतो आणि 75 साजरी करत असताना अमृत महोत्सव करतो आणि 100 झाल्यानंतर आवाज तुम्हाला बरोबर लाईट गेलं तर चालेल. ज्या अर्थी तुकोबाराय सांगतात अरे देवांना सांगावं लागतं बाबा पुढच्या वेळेस आम्ही कोण येणार आहोत. तुम्हा आम्हाला सांगण्याची गरज नाही. तुमचं आमचं आपल्याला माहित आहे का. आपण मागच्या जन्मी कोण होतो हे कोणाला माहित आहे का.
आता कोण आहोत हे मात्र माहीत आहे, परंतु पुढे कोण येणार आहोत हे मात्र माहीत नाहीये. मग ज्या अर्थी आपल्याला माहीत नाही आपण कोण होतो, याच्या पुढे कोण होणार आहोत, कुणाच्या कुळाला कुणाच्या या ठिकाणी योनीमध्ये आपला जन्म होणार आहे हे आपल्याला अद्याप कळालेलं नाहीये. जगद्गुरु तुकोबराय देवाचं वर्णन करतात की बाबा रे, की भगवान परमात्मा श्रीकृष्ण सांगतात की आम्ही पुढच्या जन्मी कोण होणार आहोत हे तुकोबाराय अगोदर सांगतात, या कलियुगामध्ये सांगतात. महाराज तुकोबारायांना माहीत कसं काय असेल हा प्रश्न आपल्या पुढे आहे. तुकोबारायांना माहीत असं असतं की ज्या वेळेस भगवान परमात्मा अवतार घेतला त्या वेळेस तुकोबाराय देवाबरोबर आले. तुम्ही आम्ही सुद्धा देवाबरोबरच आहोत, परंतु आपल्याला मात्र ते कळालं नाही. का कळालं नाहीये तर आपल्याला माहीतच नाही आमचा पुनर्जन्म कशा प्रकारे होणार आहे आणि आमचा मागे जन्म कुठल्या प्रकारे होता ते माहीत नव्हतं. तुकोबारायांना माहीत होतं, परंतु तुकोबाराय समजून समजून सांगतात आपल्याला, अरे बाबा राम अवतारामध्ये देवाबरोबर आपण होतो. कोणाबरोबर होतो? राम अवतारामध्ये देवाबरोबर होतो. म्हणजे जे रामाचे या ठिकाणी भक्त होते, साथी होते, वानर महाराज, बरोबर ना? रामाचे वानर जे सोबत होते ते तुम्ही आम्ही देवाबरोबर होतो. नवे नवे कृष्ण अवतारामध्ये सुद्धा तुम्ही आम्ही होतो. कोण होतो? तर कृष्ण अवतारामध्ये जे सवंगडे होते, जे गवळी होते ते तुम्ही आम्ही होतो. आणि या कलियुगामध्ये दरसे अवतार अवतार तुम्ही आमचे बरोबर, आम्ही तुमचे बरोबर, तुम्ही आमचे बरोबर. देवा दरसे अवतार. संत देवाला सांगतायत. बरोबर आहे. अरे देवाला सांगताय, देवा ज्या वेळेस या सृष्टीवरती तुमचा अवतार होईल त्या वेळेस आम्ही तुमच्या सोबत असतो, परंतु आपल्याला ज्ञात नाही महाराज. आजपर्यंत आपल्याला आपलं जीवन कळालं नाही. आपण या धर्तरीवरती आपण या कलियुगामध्ये जन्म माणूस म्हणून घेतलेला आहे, पण माणूस म्हणून काय असावं, कसं असावं हे मात्र अद्याप आपल्याला समजलं नाही महाराज. का तर जीवनामध्ये तुम्ही आम्ही आपले वाढदिवस साजरे करत असतो, बरोबर ना? हल्लीचा हा फॅड आलेला आहे. प्रत्येक माणूस हा लहान बाळ झाला तरी वाढदिवस साजरा करतो, तरुण वयामध्ये वाढदिवस साजरा करतो, म्हाताऱ्या वयामध्ये आपण साजरे करतो. वाढदिवसाचा अर्थ कळाला का आपल्याला? अरे वाढदिवस साजरे कोणी करावे, वाढदिवस साजरे कशासाठी करावे आणि करण्यामागचं कारण काय हे मात्र अद्याप आपल्याला समजलं नाही. पण दुसरं करतोय ना
म्हणून आपण ते करायचं, बरोबर ना? तर त्याने वाढदिवस साजरा केला म्हणून मला वाढदिवस साजरा करायचा, पण त्या वाढदिवसात आपण अरे वाढदिवस साजरा करून आपण आपल्या आयुष्याचा एक कमी करतो, बरोबर ना? काय आपल्या आयुष्याचा एक एक वर्ष आपण कमी करतो, वाढदिवसाला आपण काय लावतो, काय तो असतो त्याच्यावरती काय लावतो, मेणबत्ती लावतो. ज्योत आहे, ही ज्योत जोपर्यंत चालू आहे, ज्योत जोपर्यंत या ठिकाणी आहे तो कोणी हात लावू शकत. परंतु एकदा काही ज्योत विझली की या कुडीला या शरीराला कोण विचारत नाहीये. तशी आपल्या जीवनाची ज्योत आपण आपल्या मुखाने असतो का, तर आपलं आयुष्य हे मात्र आपल्याला समजलं नाही विठ्ठल. पण याच्या उलट मात्र वेगळं आहे. तुम्हाला सांगतो बाबा, आपण हा 75वी का साजरा करतोय, काहीतरी कारण असू शकतो ना. अरे त्या देवालाही वाटावं, वाढदिवस आपण साजरा करावा आणि त्या निमित्ताने आम्हाला भगवंताने भगवान महादेव आहे. कालच्या कीर्तनामध्ये महाराजांनी सुंदर या ठिकाणी सांगितलं, महादेवाचा अवतार सांगितलं. अरे या महादेवाची जो सेवा करेल, या भगवान शंकराची जो सेवा मला मेवा ताबडतोब देतो. दुसरा तुम्हाला सापडणार या जगामध्ये नाही. बघा, लवकरात लवकर प्रसन्न होणारा हा महादेव शंकर आहे. कोण आहे? ती सुद्धा लवकर आपल्यावरती प्रसन्न होत. जर पतीने आपल्याकडे मेवा दिला तरच आपण तरी मागतो महाराज, बरोबर ना? हो म्हणतायत. अरे जेव्हा आपण कोणाला काय देऊ तेव्हा आपल्याला देत असतो. तसं भगवान परमात्म्यालाही वाटतं, अरे मलाही कुणीतरी काहीतरी दिल्याशिवाय मी कोणाला देणार नाही. ज्या वेळेस प्रसंग आले, आपण महाभारतातलं उदाहरण, नदीवरती जेव्हा प्रसंग आला त्यावेळेस तिथे असणारे नवे द्रोणाचार्य, कृपाचार्य, सर्व या ठिकाणी भीष्माचार्य बसलेले असताना त्या द्रौपदीची कोणी या ठिकाणी लाज वाचू शकला नाही महाराज. आणि मग तिच्या मनामध्ये आलं, अरे या ठिकाणी माझे हे सर्व बसलेले असताना मला कोणी माझी इज्जत वाचू शकत नाही. त्यावेळेस तिने केला कोणाचा? अरे भगवान देवा, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ. काय सांगितलं? त्या भगवान परमात्म्याला हाक मारली आणि त्या हाके सरशी भगवान धावत आला आणि तिची लाज राखली महाराज. मग जेव्हा प्रसंग तुमच्या आमच्यावरती येतो, एक वेळ तुमच्या आमच्यावरती येते, त्याच वेळेला आपल्याला देव या ठिकाणी आठवतो, बरोबर ना? सुखाच्या वेळेला देव कधी आठवत? पहा, तुमच्याकडे संपत्ती आहे, काही आहे, परंतु पैसेवाल्या लोकांना कधी देवाची चिंता पडलेली म्हणे देव तुम्हीच करा, आम्हाला काय घेणं देणं नाही. पैसेवाले लोक देवाच्या नादाला लागले का हो? पैसेवाल्या लोकांनी पंढरीची वारी केली का हो? पैसेवाल्या लोकांनी अन्नदान केलं का? नाही केलं, त्यांच्या प्रारब्धामध्येच नाहीये. अरे प्रारब्ध असावा लागतो, हा भला सुरू आहे. आणि या यज्ञामध्ये तुम्ही आम्ही जावं, आपलं भाग्य असावं. लोकांना बोलवावं लागतं महाराज, काय लोकांना सांगावं लागतं, अरे अमृत महोत्सव आहे, तुम्ही तुमच्या डोळ्याने पहा. काय देव जाणे आपण पुढल्या वेळेस असू की नसू, बरोबर आहे ना? आपण असू की आपल्याला गॅरंटी राहिली नाहीये. मग या उत्सवाला जाणं आपलं परम कर्तव्य आहे. जसं आपल्या मुलाचा एखाद्या वेळेस शुभलग्न असतं, मुलाचा वाढदिवस असतो, त्यावेळेस रजा नसली तरी आपण धावत पळत जातो. आपल्या संसारी जीवनामधल्या सगळ्या लोकांना भेटण्यासाठी जातो. पण ज्याने जन्म दिला आपल्याला, ज्या भगवान परमात्म्याने, जो या सातेरे गावामध्ये, ह्या कुंभेवाडीमध्ये हा भगवान परमात्मा वादोबा या ठिकाणी, त्याची किंमत जर आपल्याला नसेल तर जगामध्ये कोणाची किंमत आपल्याला असू शकत नाहीये. आणि म्हणून जीवनामध्ये
तर भगवंताशिवाय आपला कोणी नाही. तुकोबाराय सुंदर गवळणीमध्ये सांगतात, अरे या जीवनामध्ये अवतार अनेक देवाचे झाले, अनेक अवतारामध्ये देवाने अनेक या ठिकाणी रूप दाखवली, परत मात्र आपल्याला कळाले नाही. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, उपजोनिया पुढती सांगतायत, अरे आम्ही आता पुढे या ठिकाणी जन्म घेणार की काला खाण्यासाठी घेणार आहोत. हा काला म्हणजे काय नेमकं? या गवळणीमधून सुंदर या ठिकाणी तुकोबाराय वर्णन करतात, अरे जगामध्ये काला ज्याने खाल्लं ना त्याचं हा काला मिळतो कुठे याची गरज आहे. गोपालपुरामध्ये होत गोपालपुरामध्ये होतो. पण गोपालपुरामध्ये काला का होतो? तर त्या पंढरीमध्ये नामाचा काय असतो? बाजार भरलेला असतो महाराज. तसा ज्या ज्या ठिकाणी कलियुगामध्ये नाम होईल, माझा सप्ताह होईल, माझा उत्सव होईल, त्या त्या ठिकाणी काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्हाला काला खायला मिळणार. आपण आज कशासाठी आलेलो आहोत? बोला की. बोलत नाही, आजचा कीर्तनकार आपलाच आहे. आपण आता कशासाठी आलेलो आहोत? काला खाण्यासाठी आलेलो आहोत. अरे ज्या या ठिकाणी वैकुंठ काला खाण्यासाठी मृत्यू लोकांमध्ये यावं लागलं, या मृत्यू लोकांमध्ये झालेलं आहे कशासाठी? काला खाण्यासाठी. हा काला वाळवंटामध्ये मिळतो, हा काला
आणि हा काळा आपल्या गावामध्ये आपल्या घरामध्ये मिळतो, ते सुद्धा खाण्यासाठी आपल्याला वेळ नाही. विठ्ठल आजची जी गवळण उद्देश असा आहे, गेले 4 दिवस या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत. पहिला अभंग या ठिकाणी ज्या माधवकर महाराजांनी घेतला, हा संतपर अभंग घेतला. दुसऱ्याही दिवशी धनश्रीने अभंग घेतला, तोही संतपर घेतला. काल अभंग घेतला, शिवरात्री महोत्सव होता. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. त्या भगवान परमात्म्याचा उत्सव असताना आपण त्याचं नामचिंतन करावं, अभंग झाला. आणि आजचा कीर्तन कुठला आहे? काल्याचं कीर्तन आहे. अभंगाची रचना वेगवेगळी आहे. अभंग कुठल्या प्रकारे कसं करावं हे कीर्तनकाराला माहीत असलं पाहिजे. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस आपलं कीर्तन असेल, पहिल्या दिवसाची सेवा असेल, मग ते नामपर कीर्तन झालं पाहिजे, दुसऱ्या दिवशी भक्तीपर कीर्तन झालं पाहिजे, तिसऱ्या दिवशी उपदेशपर कीर्तन झालं पाहिजे, चौथ्या दिवशी या ठिकाणी संतपर कीर्तन झालं पाहिजे, एकादशीचं कीर्तन दानापर झालं पाहिजे, आणि काल्याचं कीर्तन हे गवळणीच्या रूपात झालं पाहिजे. का तर काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं जातं, चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळ. ज्या गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने आपलं चरित्र केलेलं आहे, त्याचा आजच्या कीर्तन बरोबर आहे ना. मग आपल्यासाठी तेवढा वेळ नाही दिलेला आहे. काल्याच्या 3 तास लागतात. किती? 3 तास लागतात. आपण किती तास? ज्या वेळेस तुम्हाला भूक लागत नाही तोपर्यंत, एकदा का भूक लागली की कीर्तन हो म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आपण या कीर्तनामधून धावतो आपण सांगणार आहोत. काल्या करणं फार अतिशय गरजेचं आहे. ज्या वेळेस भगवान परमात्मा या ठिकाणी अवतार घेणार होता, आणि अवताराच्या वेळेला कंसाच्या नगरीमध्ये कंसाची असणारी या ठिकाणी बहीण होती. कोण? कंसाची बहीण पुतना होती. त्या पुतण्याचा सुद्धा वध देवाला करायचा होता, बरोबर ना. आणि म्हणून जिच्या बरोबर लग्न होणार होता ती कोण होती? देवकी कोण होती? म्हणून हे लक्षात ठेवावं लागतं की आपण नेमकं काय सांगतोय. अरे देवकी, ह्या देवकीचं लग्न वसुदेवा बरोबर ठरलेलं आहे, आणि वसुदेवा बरोबर लग्न ठरलेलं आहे. एका राजाच्या बहिणीचं लग्न असावं, आणि ते एवढ्या धूम धडाक्यामध्ये कार्यक्रम व्हावं, तशा प्रकारे तो कार्यक्रम महाराज साजरा होत होता, बरोबर आहे ना. अरे त्या ठिकाणी लग्नाचा समारंभ कार्यक्रम पार पडलेला आहे, आणि कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी काय निघते? वरात निघते. त्या वरातीमध्ये आनंदाने सगळे नाचत होतं. कंस होते का तर आपल्या बहिणीचं लग्न आहे. बहिणीच्या लग्नामध्ये भावाने कसं नाचलं पाहिजे? जरी दुःख असलं तरी त्या प्रसंगाला आपण आनंदाने त्या ठिकाणी नाचलं पाहिजे. योगायोग असा झाला महाराज की ज्या कंसाच्या बहिणीच्या लग्नामध्ये देवकी आणि वसुदेवाचं थाटामाटामध्ये लग्न चाललेलं आहे, वरात, त्या वरातीमध्ये व्हावी, आणि कंसाला सांगितलं, हे कंसा, थाटामध्ये आनंदामध्ये त्याच तुझ्या देवकीच्या पोटी पुत्ररत्न होणार आहे, आणि तो तुझा काय करणार आहे? वध करणार आहे, तुझा घात करणार आहे. ऐकली? कंसाने ऐकली. अरे आकाशवाणी झालेली आणि कंसाने ऐकावी, कोण गप्प बसेल का? आपल्याला कोण म्हणाला, महाराज संध्याकाळी आम्ही तुमची काय करणार? मर्डर करणार आहोत, तुमचा वध करणार आहोत. आपण काय बरं विचार करू? आपल्या मनामध्ये भीती सुरू, वध करणारा या ठिकाणी कोण बरं जन्माला येणार आहे? आणि म्हणून तो कंस धावत पळत गेला, आणि कुठल्याही प्रकारचा विचार असणारी तलवार हातामध्ये, एका क्षणामध्ये देवकीला या ठिकाणी मारावं तसा तो पुढे झाला. कोण? कंस. अरे वसु पाहू लागला, आणि ती तलवार वसुदेवाने धरली आणि सांगितलं, ए कंसा, आजपासून धर्मपत्नी आहे. बघा, जोपर्यंत आपण आई वडिलांकडे असतो
आणि एकदा का लग्न झालं की आपण कोणाचे होतो? अरे बोला. लग्न झाल्यानंतर आपण नवरदेवाचं होतो. मग नवरदेवा बरोबर गेल्यानंतर संपूर्ण आयुष्य आपण कोणाबरोबर वेचून देतो? त्या नवऱ्याबरोबर वेचून देतो. मग तिचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? त्या पतिदेवाची आहे. आणि मग वसुदेव पुढे गेला आणि ती तलवार धरली. अरे कंसा, तू देवकीला मारू शकत नाही का? तर ती माझी धर्मपत्नी आहे आणि तिचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. कंसाने सांगितलं, पोटी जर पुत्र जन्माला येत असेल आणि मला मारत असेल तर तिला मी मारल्याशिवाय सोडणार नाही. विठ्ठल. एवढंच ना म्हणाला वसुदेव. म्हणाला, अरे कंसा, एवढंच ना? मग तिच्या पोटी पुत्र येणारा तुला मारणार आहे. अजूनपर्यंत काय पुत्र झालेला नाहीये. मग तू असं कर, तू आम्हाला दोघांनाही बंदीशाळेमध्ये टाक. काय कर? देवकीला पण आणि मला सुद्धा, आम्हाला दोघांना बंदीशाळेत टाक. आम्हाला एकही पुत्र तू होऊ देऊ नको. म्हणजे तिला मारण्याचा काही प्रश्न येतच नाही ना. मग अशा प्रकारे कंसाच्या डोक्यात. आणि त्याने काय केलं? देवकीला आणि वसुदेवाला शाळेमध्ये टाकले. महाराज पाहता पाहता या ठिकाणी देवकीला पुत्र झाले. तो पहिला पुत्र झाला, कंसाने मारला. दुसरा झाला, परत मारला. असे 6 पुत्र या ठिकाणी मारले महाराज. आणि 7वा पुत्र मारणार आपोआप माया तिथून निघून गेली. आणि 8वा या ठिकाणी जन्माला आला. कोण? भगवान श्रीकृष्ण देवकीच्या पोटी जन्माला आला. आणि त्या देवकीने पाहिलं, वसुदेवाने पाहिलं, अरे एवढे मुलं आम्हाला झाली, पण अशा प्रकारे कधीही आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं नाही का? तर त्या या ठिकाणी ज्या ठिकाणी कैदेमध्ये होते त्या जेलमध्ये तिथे झाला. आनंदी आनंद वातावरण झाला. आणि छोटासा बाळ नव्हता, 8 वर्ष देवकीच्या पोटी जन्माला. म्हणू लागले, अहो पतिदेव, खऱ्या अर्थाने हे वेळेस मला वाटत होतं की माझ्या गर्भामध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि मग एवढी मूर्ती जर आपण या ठिकाणी पाहिली तर लोकांना काय आश्चर्य होईल महाराज. आणि म्हणून काय सांगितलं देवकीने, अरे देवा, ठीक आहे, तो आलाय तर आलाय, पण थोडा छोटा तर हो. अरे लहान हो. आता तुला सोडवण्याची जबाबदारी तुझीच आहे. आम्ही काय तुला सोडू नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून महाराज देवाने भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, माते मी तुमच्यासाठी छोटा होतोय. काय देव या ठिकाणी म्हणू लागले, अरे देवा, तुला आता घेऊन जाणार. म्हणे काही चिंता करण्याची गरज नाही, मला तुम्ही घ्या, गोकुळामध्ये ना. माया प्रगट होणार आहे, त्या घेऊन या आणि मला कुठे ठेवा, गोकुळाला घ्या. तसं या ठिकाणी सांगितल्यानंतर वसुदेवाने भगवान परमात्म्याला घेतल्यानंतर आपल्या त्या झाली. आणि ती टोपली घेऊन वसुदेव निघालेला धडाधड दरवाजा या ठिकाणी टाळे असणारे महाराज. आणि असं जात असताना त्या ठिकाणी असणारी यमुना आहे. पावसाचा वर्षाव झालेला आहे, भयंकर मोठा हा पाऊस लागतोय. एवढं पावसामधून सुद्धा वसुदेव आपल्या भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये नेत होते महाराज. त्याच्या तीराला गेले, तुडुंब पाणी या ठिकाणी भरलेलं आहे. परंतु त्या यमुनेमध्ये जात असताना त्या यमुनेने विचार केला, अरे भगवान परमात्मा या ठिकाणी माझ्या या ठिकाणी प्रवाहामध्ये येतोय, त्याला रस्ता कोणाचे आहे? माझे आहे. आणि म्हणून तीच यमुना दुभांगली महाराज. आणि त्यामधून प्रवाहामधून वसुदेव परमात्माला गोकुळाकडे नेऊ लागले. त्या यमुनेला वाटू लागला, अरे एवढा भगवान परमात्मा या ठिकाणी आलेला, मग आम्हाला त्याचा स्पर्श. म्हणून त्या यमुनेला या ठिकाणी प्रभाव वाढवावा लागला. आणि हा प्रभाव भगवान परमात्म्याने पाहिलं. हळूच भगवान परमात्म्याने आपला पाय यमुनेला स्पर्श केला महाराज. स्पर्श केल्यानंतर सरळ रस्ता यमुनेने या ठिकाणी
वसुदेवाने वसुदेव इथे गोकुळामध्ये पोचलेले आहे. गोकुळामध्ये नंतर जसं देवाने सांगितलं की जी यशोदा आहे या यशोदेच्या पोटी येणारी जी तिला घेऊन कुठे यायचंय मथुरेमध्ये यायचंय. देवाला वसुदेवाने ठेवलं आणि मायेला उचललं आणि मायेला उचलल्यानंतर या ठिकाणी ते आपल्या जिथे होते तिथे घेऊन आले आणि आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आनंदी आनंद गोकुळच्या सुखा अंतपार नाही देखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सर्वांना आनंद झालेला आहे. गोकुळामध्ये राजाला आनंद झालेला आहे, सेनापतीला आनंद झाला, सगळ्या गोकुळातल्या लोकांना. तर आपल्या या ठिकाणी गोकुळामध्ये भगवंताचा रूप अवतार आलेला आहे. पलीकडे असं झालेलं आहे की कंसाला बातमी का आली, अरे 8वा जन्माला आलेला आहे. कोण आलेली होती? ती माया त्या ठिकाणी आणलेली होती. एवढी रडू लागली की त्या आक्रोशाने असणारे त्या ठिकाणी संरक्षक होते ते धावत पळत कंसाकडे गेलेले आहेत आणि कंसाला सांगतायत, कंस राजा अरे 8व्याचा जन्म झालेला आहे, जन्म झालेला आहे. कंसाने कुठल्याही प्रकारचा विचार केला आला आणि आल्यानंतर देवकीला सांगितले, देवकी अरे माझा जो वध करणार आहे त्याला माझ्या तो हातामध्ये दे. देवकी म्हणते, दादा अरे बस झालं, किती लोकांना मारशील, किती मुलांना. ते असू दे ना, तो मुलगा नाही आहे, मुलगी आहे ती, तिला तू मारू नकोस, ती काय तुझा वध करणार नाही. विनवणी करूच लागली देवकी, त्या भावाकडे दादाकडे विनवणी करू लागली. परंतु त्याच्या डोक्यामध्ये भ्रम चढलेला होता, कदाचित हिने जर माझा वध केला तर हिला का जिवंत ठेवावी. आणि म्हणून त्या देवकीचा पाय बघा बाहेर घेऊन आला. बाहेर घेऊन आल्यानंतर त्या बालिकेला धरलं होतं. ती कोण होती? माया होती. हातामध्ये धरलं, गरगर गरगर फिरवली आणि दगडा ती माया काय गेली, वरती निघून गेली. आणि अशा मोठ्या विजया चमकल्या आणि त्या कंसाला सांगितलं, ए कंसा, अरे ज्याला तू मारणार आहे तो गोकुळामध्ये गेलेला आहे, मी माया आहे, गोकुळामध्ये त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. विठ्ठल त्यानंतर सुरू झालं रणयुद्ध. सुरू कंसाने भटासे सगळ्यांना पाठवलं कशासाठी? त्या बाळकृष्णाचा शोध घेण्यासाठी. पण जे जे आले ते काय परत गेले. पुतण्याला पाठवलं, मावशी म्हणून पाठवलं. त्या पुतण्याला सुद्धा देवाने सोडलं. अनेक प्रकार भगवान परमात्म्याने केले, अनेक लीला करत असताना महाराज त्या गोकुळामध्ये आनंद तर भरपूर झाला. परंतु या ठिकाणी गवळणीला दुःख झालं, अरे हा एवढासा पोर आहे खेळतोय. आणि म्हणून त्याच्या 12 भानगडी सुरू झाल्या. कोणाच्या? भगवान श्रीकृष्ण. बघा तुम्ही एखादा नटखा बाप तर त्या बाळाची मस्ती पाहून आपण कंटाळून जातो. एखाद्या म्हणते, अरे बाबा ने तिला बाहेर ने. बघा कीर्तनामध्ये अशा तर आपण म्हणतो, अरे उचल तिला घेऊन जा. का तर जसं नटखट बाळ आपल्या फुटी असतं ते भगवान परमात्म्याचं रूप असतं. लक्षात घ्या, आपल्या सर्वांच्या ध्यानात पाहिजे. कारण बाळ रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या त्या ठिकाणी असतो, आपल्याला कळत नाही. आपला केवढाही मोठा ऍक्सिडेंट होऊ द्या, पण छोटा बाळ जर आपल्या गाडीमध्ये असेल तर त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. का तर भगवान परमात्मा त्याचं रक्षण करणारा असतो, त्याची काळजी त्याला असते. आणि म्हणून असं गोकुळामध्ये या ठिकाणी दंग आनंद सुरू आहे. त्या सर्व गवळणी नाचत आहेत, सर्व या ठिकाणी गवळी नाचत आहेत. त्यामध्ये आनंद झालेला आहे. आणि आनंद होत असताना महाराज असणारे सवंगडी, या सवंगडांना घेऊन भगवान काय थोडं करू लागला. ज्या गोकुळामधून दही दूध मथुरेमध्ये जात होता, कुठे जात होता? दही दूध जात होता.
देवाने विचार केलं, अरे एवढी लोक साधे होय, सगळा असणारा दही दूध तूप लोणी तिकडे कुठे जातोय? आपण खातो दही दूध लोणी, खातो दही दूध लोणी. आपण खातो विचार केला, हा दही दूध माझ्या सवंगाने खाल्लं, माझ्या गोकुळातल्या लोकांनी खाल्लं होतील म्हणून काय केलं देवाने, जाणाऱ्या त्यांच्या डोक्यावर असणारे माठ होते ते माठ फोडण्याचा देवाने प्रयत्न केला. एकी दह्याचा दुधाचा माठ भगवान परमात्म्याने मथुरेमध्ये जाऊ दिला नाही आणि मग नाश करतोय. घरामध्ये आल्यानंतर सासूला काय तोंड द्यावं, त्या गवळ्यांना विचार करू लागल्या, अरे देवा असं करू नको, अरे कृष्णा असं करू नको, अरे काना असं करू नको, आमच्या घरामध्ये आम्हाला सासू सासरे घेणार, कारण आमचा उदाहरण त्याच्यावरती आहे. देव ऐकायला तयार नाही आणि म्हणून बाबा हा जर नटखट एवढा जर प्रयत्न करत असेल तर याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि मग असणारी त्याची माथा यशोदा आहे, त्या यशोदेकडे सगळ्या गाराने घेऊन जावं लागले. यशोदे अरे बाबा तुझ्या कृष्णाला सांभाळ ना, अरे आमचा दही दुधाचा या ठिकाणी रवाडा करतोय, नाश करतोय, आम्हाला मथुरे. कृष्णा म्हणतो थांब तुला बघतो संध्याकाळी, माझी तक्रार आईला सांगितली काय. त्या ठिकाणी त्याच रात्री आपल्या सगळ्या सवंगड्या घेऊन प्लॅन करतो भगवंत, नियोजन करतो. अरे जिने माझी तक्रार माझ्या आईकडे केलेली आहे, आजची रात्र आपण झोपायचं नाही. बरोबर आहे ना. बघा आपल्या या कलियुगामध्ये आता या ठिकाणी कुठला उत्सव, होळीचा उत्सव पुढे येणार आहे. किती लोक चोऱ्या करतात, किती आपण काय सांगितलं, पण जर कोण बोट ठेवून एखाद्याचं नाव घेत असेल त्या लोकांना, त्याला माणसाला काय होतं, आणि माझं नाव घेतलं त्याने, थांब तुला बघतो उद्या तुझं काय करायचं ते. का तर हे कृष्ण रूपामध्ये असणारं त्या ठिकाणी शब्द आहे की जर कोणी विनाकारण आपल्यावरती आळ घेत असेल तर आपण त्याला सोडायचं नाही. आणि मग सगळं प्लान झाला, सगळ्या सवंगड्याने घेतलं आणि घेतल्यानंतर निघाला रात्री 11-12च्या सुमारास निघालेला आहे. आणि सर्वांना सांगितलं, हे सवंगड्यानो मी सांगतो तसं करायचं. काय करायचं, सर्वांनी डोळे बंद करायचे. काय करायचं, सर्वांनी डोळे बंद करायचे आणि एका एकाने आतमध्ये जायचं. देवाने सांगितलं तसं सवंगड्याने केलं. सगळी मंडळी आत गेली आणि आत गेल्यानंतर ते दुधाचं दह्याचं माठ होतं, एकामेकावरती चढ. दही दूध खाल्लं ते खाल्लं. भगवान श्रीकृष्णाने काय केलं, ते माठ सुद्धा फोडून टाकले. आणि माठ फोडल्यानंतर देव म्हणाला, पेंद्या म्हणाला, देवा चला आता भरपूर झालं. परंतु या ठिकाणी देवाने काय केलं, जाता जाता होईना त्याचा चमत्कार दाखवला. ज्या सवंग बंद करून आतमध्ये चला, त्यांना सांगितलं परत आता बाहेर जायचंय, काय करा, डोळे बंद करा. पण त्याच्यामध्ये असणारे सगळे बाहेर पडले. एक दमडा जो होता
कोण होता? पेंड्या होता. तो म्हणाला, अरे देव एवढा चतुर आम्हाला डोळे बंद करण्यासाठी सांगतो, नक्की काय याचं कारण आहे ते आपल्याला थोडस पाहावं लागेल. आणि म्हणून तो अर्धा डोळा उघडा ठेवतो आणि बाकीचे डोळे बंद करतो. देवाला कळतं आता ह्याला काहीतरी आपल्याला करावं लागेल. भगवान परमात्मा जोरात लाथ मारतो दरवाजावरती, तेवढ्यात ते गवळणी असतात ते पाहतात तर काय अर्धा डोळा बंद झालेला आहे. तो जो वाकड्या आहे, पेंड्या आहे, तो बाहेर अर्धा आलेला आणि आतमध्ये अर्धा राहिलेला आहे. म्हणून ते म्हातारा उठले, बांबू एवढा मोठा घेतला आणि त्याला झोड पडलं. काय केलं? त्याची परिस्थिती बिकट केली आणि मग सांगितलं, अरे देवा माझ्याकडून चूक झालेली, मला क्षमा कर. आम्ही सांगितलं ना, काय केलंच नाहीये. अरे देवा आता झालं ते झालं, माझ्या याच्यातून सोडू नका. भगवान परमात्माने तसेच त्याला बाहेर काढल्यानंतर ती वरात सगळी इकडे तिकडे गेल्यानंतर ती असणारी म्हातारा आहे. कुठे गेले? यशोदेकडे गेले. अगं काय तुझ्या या ठिकाणी कृष्णाचं आम्ही सांगावं? अरे आमच्या घरी आला, रात्री आला, सर्व दह्या दुधाचं सत्यानाश केलं आणि काय केलं? सगळा रबेडा करून टाकला. शेवटी आई आहे, आईला सुद्धा या ठिकाणी सर्वांचंच गाणं ऐकल्यानंतर त्या देवाला सांगल्या, कृष्णा अरे काना काय असं करतोस तू? ते विनवणे करू लागले, कोड्या नको करू माझ्या बाबा, कोड्या नको करू माझ्या सहन होत नाही. आता तुला काय केलं पाहिजे? म्हणे तुला आता शाळेमध्ये टाकलं. पूर्वीची शाळा कुठे होती? होत्या का? नव्हत्या का? पूर्वीची शाळा अशी होती की रानामध्ये गुरांजवळ पाठवावं आणि त्या ठिकाणी दिवसभर त्याने राहावं. बघा पूर्वी आपण सुद्धा लोक जायचो, रविवार सुट्टी असली की आपली दिवसभराची गुरं आपण रानात घेऊन जायचो, बरोबर ना? मग गुरं रानात घेऊन जात असताना आपण त्यावेळेस काय न्यायचो? कमरेला भाकर बांधलेली असायची आपली, बरोबर ना? आपल्याला आजही आठवतोय. आता रानात गुरं सोडा, अरे सुद्धा गुरं राहिली नाही, ते नेणार कुठे, जाणार कुठे? का तर महाराज हे सगळं आपल्याला दिलेले आहे. लाखो गायी आज गोकुळामध्ये आज सुद्धा पाहायला मिळतात. आम्ही वृंदामध्ये गेलो होतो, महाराज पाहिलं कुठेही एकाही गायीला दावा मिळत नाहीये. नवे किती जरी या ठिकाणी गायी सुद्धा देवाच्या आदेशाप्रमाणे आज सुद्धा त्या ठिकाणी वावरतात. आमच्या 4 गायी असल्या तर लोकांच्या शिव्या खाऊन आमचा सत्यानाश होतोय. गुरे रानात गेली माझी आई, गुरे रानात गेली म्हणू लागला, अरे आता आईने तर आपल्याला इकडे पाठवलेलं आहे, सगळे सवंगडे प्रहर झालेला आहे. सर्वांना म्हणू लागला, अरे पेंड्या सुदामा वाकड्या बोकड्या चला आता आपण सगळ्यांनी शिदोरी काढूया. पेंड्या सुदामा चला रे
घेतलेला आहे आणि सांगू लागला चला आपण आता एक एक खेळ करूया. काय आपण एक एक खेळ करूया. त्यावेळेचे खेळ कुठले होते? हुतुतू होता, हमामा होता, विटीदांडू होती, बरोबर ना? त्या भगवान परमात्म्याचे खेळ आहेत. आता फक्त एक क्रिकेटच. हा क्रिकेट खेळ देवाचा होता का? नव्हता. कारण या किंवा या ठिकाणी रघु चेंडू या ठिकाणी चेंडू कुठे यमुनेमध्ये जावा आणि तो चेंडू काढण्यासाठी या ठिकाणी देवाने जावं, दुःख व्हावं. तिथे सगळे गवळी सगळे त्या ठिकाणी यावे आणि भगवान परमात्म्याने त्या नागाच्या फणावरती नाचत नाचत यावं. तो रूप पहिला भगवंता मंगणाना दाखवला. विठ्ठल असे अनेक खेळ राणामध्ये भगवान परमात्मा करत होता. आणि त्याच वेळेला सर्वांना भूक लागलेली आहे आणि त्या भूकेसाठी भगवान परमात्मा सांगू लागला अरे चला आपण आता या ठिकाणी काला करूया. म्हणे काय म्हणायला लागला? आपण काला करूया. मग सगळ्यांची असणारी शिदोरी काढा. एक मात्र तो पेंड्या एवढा हुशार होता, तो काय आपले शिदोरी देत नव्हता. त्याच्याबरोबर असणारा सुदाम होता. कारण सुदामाच्या घरी अन्न खूप आणि त्याला वाटलं जर माझ्यातलं याला दिलं तर माझी भूक काय भागणार नाही. आणि म्हणून गपचूप चोरून त्या ठिकाणी सुदाम बाजूला होऊ लागला. भगवान श्रीकृष्णाने ओळखलं आणि सांगितलं अरे सुदामा तुझं पोट भरेल एवढी शिदोरी माझ्याकडे आहे. काय सांगितलं? तुझं पोट भरेल एवढी शिदोरी माझ्याकडे आहे. तेव्हा सुदाम म्हणू लागला देवा अरे मी गरीब आहे, राजाचा मुलगा आहे आणि हे सर्व श्रीमंत आहेत, माझ्याकडे काय आहे? तेव्हा भगवान अरे तुझ्याकडे आमच्याकडे जे आहे त्याचा आपण सर्वांनी काय करायचा? काला करायचा. अभंगाच्या दुसऱ्याच्या
नाही एवढा या काल्यामध्ये आनंद आहे. आणि तेव्हापासून काला जो सुरू झाला तो आजपर्यंत थांबलेला नाही. लक्षात घ्या, जो चंद्र आहे तोपर्यंत हे असेच सत्य सुरू राहणार. सूर्यचंद्र आहे तोपर्यंत हा वारकरी संप्रदाय असाच राहणार आहे. आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत हा महाशिवरात्रीचा उत्सव. सुद्धा या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लोक खात असतात. बघा, तुम्हाला सरळ सरळ सोपं सांगतो म्हणजे लक्षात आहे. आपण जर का जेवायला बसलो, बरोबर आहे, आपण पंक्तीमध्ये संगतीमध्ये जेवायला बसतो. जेवायला बसते वेळी जेवण पात्रामध्ये कसं असावं याला सुद्धा नियमावली आहे. बरोबर आहे ना? जेवण पात्रामध्ये वाढत असताना आता पत्रावळी आहे. काय आता ही पत्रावळी असते. पण पूर्वीचं जेवण पंक्तीतलं कसं असायचं? केळीच्या पानावर. बरोबर आहे, कारण केळीच्या पानावरती भोजन हे देवाला आवडतं. कोणाला आवडतं महाराज? केळीच्या पानावरचं भोजन देवाला आवडतं. पण ते केळीचं पान आपण विसरून गेलो आणि आता ह्या प्लास्टिकच्या पत्रावरती आपण भोजन खाऊ लागलो. बरोबर, ते सांगण्याची गरज नाही. का तर जेवण खात असताना जेवणही स्वादिष्ट असलं पाहिजे. जेवण वाढत असताना ते पदार्थ त्या ठिकाणी त्या ठिकाणी असले पाहिजे. आता भात आपण वाढतो, बरोबर. हा भात जर एका कोपऱ्याला वाढला आणि डाळ मध्येच वाढली आणि भाजी साईडला या ठिकाणी टाकली किंवा तो मीठ असणारा भातामध्ये टाकलं तर कोण जेवेल का? हो की नाही ते बोला? नाही, बरोबर. एका ठिकाणी झालं म्हणून मी सांगतो, माझी परिस्थिती झाली ती. आम्ही पंढरीच्या वारीमध्ये असताना त्या ठिकाणी अतिशय चांगलं पकवान असतं आणि सगळ्यांनी श्रीखंड बासुंदी सगळे या ठिकाणी अन्नदान केलं होतं. मला स्वतः अरे एवढं सुंदर भोजन, आज भरपूर जेवावं, आज काय चाललेलं पण नाहीये आणि भरपूर जेवावं. पण त्या ठिकाणी जे मीठ होतं ना, हे मीठ श्रीखंडासारखं दिसलं. काय झालं? मीठ होतं हे श्रीखंडासारखं दिसलं. मी पुरी भाजीमध्ये त्याच्यामध्ये असणारं श्रीखंड म्हणून काय केलं? ते प्राशन केलं. जेव्हा मुखामध्ये ते घास गेलं तेव्हा माझ्या लक्षात आलं श्रीखंडामध्ये काय टाकलेलं होतं? मी मीठ टाकलेलं होतं आणि ते खाल्ल्यानंतर चव बदली झाली मला. जसं कितीही पकवान तुम्ही चांगलं बनवा आणि जर त्या पकवानामध्ये मीठ नसेल सुद्धा अर्थ राहत नाहीये. तसं या काल्याचा आनंद घेत असताना या काल्यामध्ये तर ते अन्न तुम्हाला गोड लागणार नाही. विठ्ठल पंक्तीमध्ये आपण बसल्यानंतर कसं जेवायचं महाराज त्या ठिकाणी आपल्यालाच काय. पण त्या दैत्य आणि दानवाला विचार पडला. तुम्हाला माहिती आहे देवाना या ठिकाणी भगवंत मानणार आहे, पण जे राक्षस आहेत त्यांचा भगवंत राग करतो आणि राग केल्यानंतर ते राक्षस लोक भगवंत महादेवाला सांगू लागले, देवा अरे आम्ही तुझी सगळी लेकर आहोत, हे देव सुद्धा तुझीच आहेत आणि आमची उत्पत्ती सुद्धा तुझी आहे, पण आमचे हे सगळे राग का करतात? त्यांच्यात ते आमच्यात फरक काय? बघा तुम्ही चांगली याच्यामधला फरक तुम्हाला कळेल. आपण चांगलं कोणाला म्हणतो? हे बाबा चांगलं कोणाला म्हणतो आपण? जो मुलगा सोबत नाहीये पोटामध्ये मोबाईलचं या ठिकाणी कार्टून लागल्याशिवाय घात जात नाही, त्याला आपण चांगलं म्हणणार? अरे जो शांत, जो घरामध्ये काही कुठल्याही प्रकारचा एखादा असतो, अरे भाजी खारट केली, तुला अक्कल आहे? डाळ व्यवस्थित केली नाही, कसं करायचं ते? त्याला आपण चांगलं कधी म्हणणार? मेला तुझी किती जरी मी चांगलं केलं तरी तू नावं ठेवलं.
नाही अशा लोकांना आपण चांगलं म्हणतो. तर भगवान परमात्मा म्हणून आले अरे तसं नाहीये. तुम्ही दोन्ही माझे लेकरं आहेत, माझेच आहेत आणि तुम्ही राक्षस घेऊन सुद्धा ठीक आहे म्हणे. तुम्हाला अशी शंका आहे ना ती शंका. आणि म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं, देवांना एकत्र बोलवलं आणि त्यांना सांगितलं अरे या ठिकाणी पंगत आहे, आता आपल्या मंडपामध्ये पंगत लागणार आहे. तुम्ही असं करा जी पंगत आहे आणि जेवायला बसायचं. जेवायला बसल्यानंतर घास तुम्ही उचलणार, जे धुण्यामध्ये टाकणार ते फक्त हात दुमडून टाकायचं. आता महाराज तुम्हा आम्हाला सांगितलं बाबा हात दुमडायचं नाही तर आपला घास आपल्या मुखात जाईल का. मग म्हणाले भगवान परमात्मा म्हणाले ठीक आहे. अरे या राक्षसांना पहिली भूक लागलेली आहे. राक्षसांना भूक लागलेली आहे, तुम्ही यांना पहिलं बसू द्या. सगळे आणि भगवान परमात्माने सांगितल्याप्रमाणे जे होतं सगळं जेवण हे कालवायला सुरुवात केली, एकत्र केलं. आता एकत्र केल्यानंतर ते जेवायचं आहे, पण जेवायचं कसं हे देवाने सांगितलं. हात मोडायचं नाहीये, जेवण येत नाही म्हणून त्या जेवणाचा काय राक्षसाने केला, सत्यानाश केला. परंतु त्यांना नाही आणि तसेच उपाशी उठले महाराज. देव म्हणाले समजून गेले. परत जे त्या ठिकाणी आपला देव त्यांना सांगितलं आता तुम्ही बसा पंक्तीला बसले. आणि त्या देवाने विचार केला ते घास नाही म्हणून समोरचा जो या ठिकाणी होता त्याने काय केलं, आपल्या पत्रावळीमधला घास दुसऱ्याच्या मुखामध्ये घातला. बरोबर ना. दुसऱ्याने काय केलं, त्याच्या पंक्तीतला घास आपल्या मुखामध्ये घातलं. पोटभर राक्षस मात्र जेवले नाही. आणि मग देवाने महादेवाने सांगितलं अरे तुम्ही म्हणताय ना आमच्या राक्षसांमध्ये आणि देवांमध्ये काय फरक आहे, हाच फरक आहे विठ्ठल. तिसऱ्या शब्दात सांगू लागले Take a
दिवाळी काय करायचं करावं लागतं आपलंही पोट भरलं पाहिजे आणि दुसऱ्या खरंच लक्षात ठेवा आपल्या घरी आपल्या कुटुंबामध्ये आपल्या गावामध्ये जेव्हा पाहुणे आल्यानंतर ते कधीही आपल्या घरात जाता कामा नये. पूर्वीचे लोक आमचे असायचे पूर्वीच्या आमच्या माता भगिनी नाही सांगत पूर्वीच्या जर एखादा लांबून चालत चालत पाहुणा आला तेव्हा गाड्या नसायच्या तर का आपल्या घरी उतरलं तर पहिल्यांदा ती माऊली काय करायची आणि गुळाचा खडा आणायचा आणत होती माहित आहे तुम्हाला का तर जीवाला ते गुळ आता आम्हाला खावं लागतं का हे कंटाळ नाही सुटण्यासाठी फार आमचा रात्री सुद्धा या ठिकाणी मृदुंग वाजवणार कोण विकास कसलं हल्ली डुप्लिकेट सगळे यायला लागले आयुर्वेद काय असतं मी त्याला खाल्ले म्हटलं अरे हा गुरु इथला नाही आहे अरे महाराज बरोबर आहे तो असणारा डबा होते मी संपवला विठ्ठल चवच वेगळी असते जेव्हा ओरिजिनल आपण गोष्ट खातो ना तेव्हा त्याची चव वेगळी असते आणि म्हणून ते गुळ द्यायचे तर लगेच तातडीचे भाकर टाकायचे भाकरीजवळ काय हे बघत नव्हते परंतु तो लांबून आला नंतर बघू काय असेल ते पण पहिली एक भाकर खा आलेला पाहुणा हा तृप्त व्हायचा समाधानी व्हायचा आणि मग विचार गोष्टी हल्लीचा काय बदली झाला मला हल्ली लोक पाहुणा आलेला सुद्धा सहन होत नाही त्यामध्ये लोक आलेले सुद्धा परवडत नाही आणि मग आताच काय या ठिकाणी सुचलं काय अरे मला सप्त्याला जायचंय मला या ठिकाणी मला जायचं आता कधी का तर तिला कळालं नाही अरे अतिथी देव पूर्वीची म्हण आहे महाराज पाट्या असायच्या गुरुच्या घरावरती पाट्या असायच्या अतिथी देव भव आलेला अतिथी हा देव आहे त्याचं पूजन करावं असं ती पाटी असायची पाट्या वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी लागू लागल्या की कुत्र्यापासून सावध राहा कुणी येण्याचा घरामध्ये संमत घेत नाही विठ्ठल अरे हा जो काला आहे हा सर्वांना जर तुम्ही दिला त्याचा आनंद हा काला कसा करायचा असतो सगळ्यांनी मिळून मिसळून हा जीवनामध्ये काला परत आपल्याला खायला मिळेल देऊ शकत लक्षात घ्या अरे आता आपण माणसं म्हणून जन्माला आलोय आता आपला या गाव म्हणून आपण हा उत्सव करतोय पुढचा सांगेल हा सांगू शकत आलेल्या संधीचा सोनं करण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे आणि म्हणून हा केलेला अठास आहे त्याग आहे हा तुमच्या पुढच्या पिढीला कामाला येणार आहे विठ्ठल पंढरीची वारी का करावी महाराज सप्त्याला काय यावं काला खाण्यासाठी काय यावं अरे भगवान परमात्मा चरित्रामध्ये वर्णन करून सांगितलंय रामाने या ठिकाणी अवतार घेतलं कृष्णाने या ठिकाणी माणसाचा भगवान कृष्ण देवकीच्या पोटी जन्माला आलेला यशोदेच्या त्या ठिकाणी राहिल्यानंतर 11 वर्षाने कंसाचा वध करण्यासाठी कंसाचा वध केला आणि वध केल्यानंतर देवकीला भगवान परमात्मा तेव्हा देवकी विचारू लागले देवा वध होतस ना मग 11 वर्ष मला सोडवण्यासाठी काय लागली लक्ष द्या इकडे सुंदर या ठिकाणी उत्तर भगवान श्रीकृष्णाने दिलेले आहे देवकीला म्हणू लागला माथे अरे त्रेतायुगामध्ये मी राम होतो आणि त्रेतायुगामध्ये तू त्या
कैकई होतीस. काय सांगितलं? त्या राम अवतारामध्ये तू कैकई होतीस. माझा बाप दशरथ होता, त्या बापाला शब्द दिलेला होता, वचन दिलेलं होतं आणि त्या वचनाचा तू गैर आणि तुझ्या पोटी असणारा भरत या भरताला 14 वर्षाचे राज्यगादी मागितलीस आणि मला मात्र 14 वर्षाचा वनवास करायला लावलास. कोणाला सांगितलं? अरे तीच देवकी तू कैकी म्हणून या ठिकाणी वर्षाने तुला सोडवण्यासाठी आलेलो आहे. आणि ज्या ठिकाणी या यशोदा वर्षामध्ये संभाळ केलं ती माझी कौशल्य माता होती, माझी जन्म देणारी आई होती. काय सांगितलं? कौशल्या जन्म देणारी आई होती. 14 वर्ष आणि म्हणून आता मी 14 वर्ष देवाने सांगितल्यानंतर काय झालं महाराज? तसं या जीवनामध्ये तुम्हाला मला सर्व कळतंय. आपण वाईट करतोय, या जीवनामध्ये आपण वाईट वागतोय, ह्या जीवनामध्ये आपण काय कर्म करतो हे आपल्याला माहित असतं, आपल्याला कळतं, परंतु आपण ओळखत नाही महाराज. जाणून बुजून आपण या ठिकाणी अरे आपल्याला देव कळाला नाही, आपल्याला परमार्थ कळाला नाही, या ठिकाणी उत्सव कळाला नाही. उगाच आपण चेष्टा करत असतो का? आपल्याला देवाची ना आपली भेटच झाली नाही. या वर्षी मात्र अरे माझ्या बाळ गोपाळांसहित सगळ्यांनी हा उत्सव जो साजरा केला महाराज, या उत्सवामध्ये बसले नाही महाराज. फार मोठ्या चातुर्याने निरीक्षण करत सगळ्या महिलांसहित माझ्या या ठिकाणी असणारे तरुण वर्ग, म्हातारी मंडळी, माझी लहान तुम्हाला पाहते हा उत्सव. याचं कारण असं सगळ्यांमध्ये देव संचारला होता, सर्वांमध्ये महादेव संचारला होता. वातावरणामध्ये तुम्ही हा उत्सव परमात्मा महादेव तुमच्या जीवनामध्ये सुख शांती दिल्याशिवाय राहणार नाही. नामचिंतन करा, हाताने टाळी वाजवायचं, मुखाने नामचिंतन.
तुझोनी आकृती हो दैवात वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे देवमुखी सुखी घालो परी वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे जगरूट उभराय तुका वालवंत भरवे वालवंतामध्ये जो जो गेला त्याचं भलं झालं कारण एक वेळ तरी पंढरीची वारी या पंढरीच्या वारीमध्ये पंढरपुरामध्ये जावं चंद्र आणि वालवंतामध्ये आपण काला हवा तर आपल्या ह्या जीवनाचं समाधान होईल महाराज जीवन फार सुंदर आहे आपलं जीवन सुखी व्हावं असं वाटत असेल प्रत्येक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख येऊ नये दुःख जरी आले असेल तरी पुढचा जीवन जो आहे पुढचा जन्म आहे हा देवाकडे पुढच्या जन्मी मला या ठिकाणी माणूस म्हणून पाठव जर तुम्ही आता कर्म चांगले केलात तर पुढच्या जन्मी माणूस म्हणून आले कारण माणसाचा अवतार परत या ठिकाणी जन्म होईल याची गॅरंटी नाही आणि म्हणून आपण माणसासारखं बघा माणूस तरच तुम्हाला भगवंत तरच तुम्हाला देव या ठिकाणी दिसेल साक्षात भगवान माधोबा महादेव आपल्या दारामध्ये आहेत म्हणून आपण लोक या ठिकाणी नवस करण्यासाठी येतात भक्तगण या ठिकाणी येत असताना आमच्या दारामध्ये देव असलेला आम्हाला कळायला नाही काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबा तीन चरणाची गवळण आपण घेतलेली होती त्या गवळणीवरती आपण काय भाष्य करणार आपली पात्रता काय असणार महाराज तोडक्या मोडक्या शब्दामध्ये दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी वेळेचं भान ठेवून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या भगवान परमात्म्याच्या नामाचा उच्चार घेऊन चरित्र गेले गोकुळी त्या गोकुळामध्ये थोडं मोठं चरित्र प्रयत्न केलेला आहे जर का चुकलं असेल तर आपला बालक म्हणून मला आमच्याकडून जर एखादा चुकीचा शब्द तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर ते आम्हाला परत करा प्रयत्न आम्ही करणार आहोत परंतु तुमच्या जीवनात जर चांगला शब्द आमच्याकडून गेला असेल तर आपल्या आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्या विठ्ठल
हॅलो हॅलो घेऊन द्या ना हॅलो 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 अरे चार्जर
आवाज वाढव ना, आवाज वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही एकमेका देवमुखी वैकुंठी तो ऐसे कवल काही काल्याचे तुका म्हणे वाढवे उत्तम नाही कवळ काही काल्याचे या ठिकाणी जी गौरव अतिशय सुंदर गौरव भगवान परमात्म्याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला तोडकं मोठं या 3.5 दिवसाच्या महोत्सवामध्ये अनेक भाविकांनी आपली सेवा केलेली आहे। आजच्या हरिभक्त पारे आपले आजचे विनेकरी आणि आपले चोपदार सुद्धा 2-2 पदव्या त्यांच्याकडे आहेत। कधी कधी वेळेला चोपदार होतात, कधी कधी विनेकरी होतात। आपले हरिभक्त यांना साष्टांग धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे नवीन नवीन चोपदार आपल्याला यावर्षी पाहायला मिळाले। तरुण तडफदार भारदस्त चोपदार जे या ठिकाणी आहेत। आनंद महाराज पाडेकर यांना सुद्धा नवीन पदवी भेटलेली चोपदार आता आपले आहेत। पवन महाराज गावडे हेही चोपदार या ठिकाणी अतिशय सुंदर दिसत आहेत, त्यांनाही या ठिकाणी दंडवत घालतो। आजच्या सेवेला क्रमप्राप्त नंबराप्रमाणे या पंचक्रोशीची शान आहे। या परिसरात जे संजोग महाराज कधी हाक मारावी, पहिल्या दिवसाची सेवा तुमच्या नकळत आम्ही पत्रिकेमध्ये टाकली होती। आमचे नंदकुमार कालेकर सरांचे या ठिकाणी सेवाचे नियोजन होतं, परंतु आपण यायचं नव्हतं की आला, आपली हजेरी मात्र या ठिकाणी लागली। आम्ही आपल्याला या ठिकाणी दंडवत घालतो। प्रसाद ही तरुण मुलं लागले
प्रसाद गायनाच्या सेवेने तुम्हालाही धन्यवाद। असणारे सर्व वरिष्ठ ज्येष्ठ आणि या इथपर्यंत असणारे यांनाही धन्यवाद घालतो। आपण सर्व मंडळीने शांत चित्ताने 3.5 दिवस पार पाडल्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि या कार्यक्रमामध्ये सेवेमध्ये खारीचा एक जसं खारीने सेतूमध्ये अंगावरती वाळूचं कण घालून त्या रावणाच्या लंकेमध्ये पोहोचण्यासाठी बांध या ठिकाणी घातले, वाळूचं कण एकच घालत होती। भव्य दिव्य कार्यक्रम करण्यासाठी खारीचा वाटा, दान पुण्याचा वाटा, सेवेचा वाटा आपण या सोहळ्यामध्ये दिला, म्हणून हा सोहळा पार पडलेला आहे। तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी काल्याचं भजन करायचंय आणि मग कीर्तनाची आहे। शंकला वेले